जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। या वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमत दासबोध दशक 20वा समास 7वा आत्मानिरूपण। श्रीराम काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे। मुख्य काशी विश्वेश्वर श्वेतबंध रामेश्वर मल्लिकार्जुन भीमाशंकर गुण आत्मयाचे। जैसी मुख्य 12 लिंगे या वेगळी अनंतलिंगे, प्रचित जाणीजेत जगे गुण आत्मयाचे। भूमंडळी अनंत शक्ती नाना साक्षात्कार चमत्कार होती, नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती गुण आत्मयाचे। नाना सिद्धांची सामर्थ्ये, नाना मंत्रांची सामर्थ्ये, नाना मोहरे वल्लित सामर्थ्ये गुण आत्मयाचे। नाना तीर्थांची सामर्थ्ये, नाना क्षेत्रांची सामर्थ्ये, नाना भूमंडळी सामर्थ्ये गुण आत्मयाचे। जितुके काही उत्तम गुण, तितुके आत्मयाचे लक्षण, बरे वाईट तितुके जाण आत्म्याच करिता। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप परमवंदनीय जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्य चरण कमलांना वंदन करून आज संतसंगासाठी उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू भगिनी यांना माझा श्री गुरुदेव। भाविको, गेल्या आठवड्यामध्ये आपण आत्मा गुण निरूपण याविषयी ऐकलं। याच्यामध्ये माऊलीने आपल्याला सांगितलं की हा सुंदर निर्धायामध्ये आपण आल्यानंतर विवेकाचा वापर करून कर्म स्वच्छ करून कसं आपल्याला आपण आत्मोन्नतीकडे जाऊ शकतो। आज आपण दशक 20 समास 7वा आत्मानिरूपण याविषयी ऐकणार आहोत। भाविको, या दशकाचं नावच समर्थांनी पूर्ण दशक असं नाव ठेवलेलं आहे। का तर समर्थांना दासबोध लिहिताना जे काही सांगायचं होतं ते आता सांगून पूर्ण होणार आहे। तुम्हाला आठवतंय का बघा, पाठीमागे एका संतसंगामध्ये आपल्या जगद्गुरु नरेंद्र माऊलींनी सांगितलं होतं, एखादी आई आपल्या मुलाचा वर्षभर अभ्यास घेते, परंतु परीक्षेला जाताना ती मुलाच्या काळजीपोटी मुलाला सांगते, अरे बाबा तो प्रश्न असा लिहा आणि ती रिसीट घेतलीस ना, असावी म्हणून 2 पेन पण जवळ ठेव, सगळी तयारी केलीस ना, असं अनेक मुद्द्यांची ती आठवण करून देते। तसं समर्थसुद्धा या ठिकाणी दासबोधामध्ये सांगतात की जे काही त्यांना सांगायचं आहे ते सांगून झालं आहे, परंतु आपल्या सर्वांच्या काळजीपोटी, साधकाच्या काळजीपोटी समर्थ काय सांगतायत की जे महत्त्वाचे मुद्दे आता चाललेले आहेत ते सगळ्यांची उजळणी करायला लागलेले आहेत। म्हणूनच या समासामध्ये आज आपण पाहणार आहोत आत्मानिरूपण। याच्यामध्ये समर्थांना असं सांगायचं आहे की जीवनाचं जर खरं दर्शन घडायचं असेल, जीवनाचा खरा अर्थ समजायचा असेल तर आणि आत्मसाक्षात्कार व्हायचा असेल
तर बाह्य ठिकाणी कुठे बदल करण्यात अर्थ नाही, बदल करायची गरजच नाही. बदल कुठं करायचा आहे तर अंतःकरण पंचकामध्ये. मग हे पंचक कुठलं तर अंतःकरण, मन, चित्त, बुद्धी, अहंकार याच्यामध्ये बदल करायचा आहे. कारण जी जाणीव आहे, जाणीवरूप अंतरात्म्याचा हा सगळा खेळ चाललेला आहे. आणि ही जाणीव अनेक रूपात जडातून प्रकट होते. याचं सोपं उदाहरण, अगदी हे सोपं करून जगद्गुरू नरेंद्र माऊलींनी आपल्या मुक्तीचे राजमार्गमध्ये कसं सांगितलं आहे बघा. ज्यावेळी ही जाणीव माणसाच्या शरीरात येते किंवा त्या ठिकाणी निर्माण होते, त्यावेळी काय होतं तर कानाच्या द्वारा जी शक्ती संवेदते तिला आपण ऐकण्याची शक्ती म्हणतो. डोळ्याच्या द्वारे जी शक्ती संवेदते तिला आपण पाहण्याची शक्ती म्हणतो. म्हणजेच हे कान, डोळा म्हणजे ती जाणीव नव्हे. लक्षात घ्या, अनेक उदाहरण आपल्या माऊलीने अतिशय सोपं करून सांगितलेलं आहे. हा जो विजेचा प्रवाह आहे हा अनेक वस्तूमध्ये येतो. उदाहरणार्थ बघा, पंख्यामध्ये तो प्रवाह आला की पंखा फिरायला लागतो. फ्रीजमध्ये केला तर फ्रीज आपलं काम करायला सुरुवात होते. इस्त्रीमध्ये तो प्रवाह आला, इस्त्री आपलं काम करते. याचा अर्थ असा नाही की पंखा, इस्त्री, फ्रीज म्हणजे विद्युत प्रवाह नव्हे. म्हणजेच ही जाणीव अनेक रूपामध्ये प्रकट होत असते. तद्वत हा परमात्मा एकच आहे, तो विविध रूपात प्रकट होत असतो. आणि वेगवेगळ्या रूपात प्रकट होत असल्यामुळे त्याचं काम भिन्न भिन्न असतं आणि त्यामुळे त्याला अनेकत्व प्राप्त होतं. मग ह्या अनेकत्वामध्ये जी शक्ती सामावलेली आहे ती शोधणं म्हणजे आत्मसाक्षात्कार, ती शोधणं म्हणजे ब्रह्मज्ञान. मग समर्थ म्हणतात आपला जो पिंड आहे तो 3 तत्वापासून झालेला आहे. जडदेह, चंचळ आत्मा आणि निश्चळ परब्रह्म. जर सारासार विचार केला तर ज्यावेळी चंचळ आत्मा निघून जातो त्यावेळी हा देह जड होऊन पडतो, म्हणजेच निष्प्रभ होतो. जड तेवढे निष्प्रभ होते, चंचळ निघून जाते. आणि पुढे समर्थ म्हणतात आत्मा आणि देह याचा काहीही संबंध नाही. मला या ठिकाणी एक दृष्टांत आठवतो. 2 व्यक्ती असतात. एका व्यक्तीला घोड्यावर बसायची फार हौस, तो कुठे जाईल तिथं आपला घोडा घेऊन जात असतो. आणि दुसरी एक व्यक्ती असते, ती कुठं जरी बसली तर तिला गादी लागते, गादीवर बसत असते. योगायोगानं ते दोघं एकाच रस्त्याने जात असतात. आणि मग एका पानवट्यावर 4 बायका पाणी भरत असतात. त्या दोघांना पाहतात तर एकाच्या हातामध्ये गुंडाळलेली ती गादी असते आणि दुसरा असतो तो आपल्या घोड्यावर बसून चाललेला असतो रस्त्याने. त्या बायका अनुमान लावतात आणि म्हणतात जो घोड्यावर बसलेला आहे ना तो मालक असेल आणि जो गादी घेऊन त्याच्या पाठीमागे चालला आहे तो नोकर असेल. बघा, तसा त्या दोघांचा काही संबंध आहे का? नाही. परंतु अज्ञानपणामुळं त्या दोघांचा त्यांनी संबंध लावला. ते दोघं पुढं जातात, एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबतात. ज्याच्याकडे गादी असते तो गादी अंतरतो, निवांत झोपतो. पण ज्याचा घोडा असतो तो काय करतो, त्याला काहीतरी चारा पाणी घालायला पाहिजे ना, म्हणून तो चारा घालत बसतो. आणि ज्यावेळी चारा घालतो त्यावेळी रस्त्याने जाणारी माणसं म्हणतात तो झोपलाय ना गादीवर, तो मालक असला पाहिजे, आणि जो घोड्याला चारा घालतो तो त्याचा नोकर असला पाहिजे. तात्पर्य अज्ञानपणामुळं हा संबंध जोडला जातो. तसंच या आत्म्याचा आणि शरीराचा आहे. आत्मा चिरंतन आहे, शुद्ध आहे, अविनाशी आहे आणि देह विकारी आहे, नाशिवंत आहे. त्या दोन्हीचा काहीही संबंध नाही. समर्थ पुढे म्हणतात की या विश्वरचनेत मोठी मजा आहे. जोपर्यंत त्या रचनेचं गूढ कळत नाही तोपर्यंत फार कठीण वाटतं. पण एकदा का त्यातलं गूढ कळलं, मर्म कळलं की ही विश्वरचना कशी आहे, सरळ आणि उघड आहे. म्हणूनच संत मुक्ताबाई चांगदेवांना काय म्हणतात, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे म्हणे मुक्ताई ऐक चांग देवा, गुरुविन सुटे ना कोडे. ह्या विश्वाचं जर कोडं सुटायचं असेल, चराचरात भरलेलं परब्रह्म जर आपल्याला या डोळ्यांनी दिसायचं असेल किंवा ते अनुभवायचं असेल तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. समर्थ या ठिकाणी तेच म्हणतात, जर हे विश्वाचं कोडं सुटायचं असेल तर आपण अनुभवी संतांना शरण गेलं पाहिजे, त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे गेलं पाहिजे. मला या ठिकाणी एक दृष्टांत आठवतो. रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांना बोधकथा सांगायचे. एकदा ते आपल्या कथेमध्ये सांगतात की एक गुरु असतात आणि एक शिष्य असतो. शिष्य विचारतो
गुरुराया, मला भगवंत कसा भेटेल, ईश्वर कधी मिळेल? त्यावेळी ते काय करतात? चल म्हणतात, मी तुला सांगतो ईश्वर कधी मिळेल तुला. एका सरोवराजवळ घेऊन जातात आणि त्या शिष्याचं डोकं त्या सरोवराच्या पाण्यात बुडवतात. काही वेळ बुडवल्यानंतर त्याला वर काढतात आणि म्हणतात, तुला आत कसं वाटलं? तर तो शिष्य म्हणतो, जीव कासावीस झाला, गुदमरू लागला, जणू काय आता जीव जातोय की काय असं वाटायला लागलं. गुरु म्हणतात, यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. ईश्वरासाठी ज्यावेळी तुझा जीव असा कासावीस होईल, तळमळू लागेल, त्यावेळी निश्चितपणे तुला ईश्वराची भेट होणार आहे. भाविको, आपल्या माऊलींनी सुद्धा असं उदाहरण, माऊलींच्या हातून सुद्धा हा अनुभव घडलेला आहे. मुक्काम पोस्ट विटा, तालुका खानापूर, जिल्हा रत्नागिरी येथील, जिल्हा सांगली येथील भिकू रामचंद्र म्हेत्रे नावाचे माऊलींचे एक शिष्य PWD खात्यामध्ये इंजिनियर होते. मुळात ईश्वर भक्ती असं करत होते ते, परंतु अनेक देवतांची उपासना करत असल्यामुळं मनशांती मिळत नव्हती. दररोज अनेक देवतांचे मंत्र म्हणायचे, अनेक संतांच्या मठाला जाऊन यायचं, एकच उपास्य दैवत नव्हतं. भाविको, निसर्गाचा नियम आहे, 100 फूट 4 ठिकाणी बोर मारण्यापेक्षा एकाच ठिकाणी जर 400 फूट बोर मारली 100% पाणी लागतं. त्यातलाच प्रकार आहे, एकच उपास्य दैवत असेल तर आपल्याला निश्चितपणे मनशांती मिळते. त्यांचं देवाकडे तसं काहीच मागणं नसायचं की भगवंता मला तुझं एकदा दर्शन दे आणि ते लवकर दे. त्यांची इच्छा पूर्ण झाली. देवांनी स्वप्नात येऊन सांगितलं, नाणीजला जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि ते नाणीजला आले. माऊलींनी त्यांची तळमळ भक्ती बघून अनुग्रह दिला आणि जो कानमंत्र आहे तो श्वासोश्वासावर बसवला आणि भगवंत भेटीची गुरुकिल्लीच देऊन टाकली. आणि काही दिवसांनी परमहंस रूपात माऊलींनी त्यांना दर्शन दिलं. भाविको, म्हणूनच शास्त्रांनी सुद्धा सांगितलंय, डोळे देवानी आपल्याला दिलेले आहेत, परंतु जग पाहण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज आहे. या भूमीमध्ये पाणी आहे, परंतु ते दाखवण्यासाठी पानाड्याची गरज आहे. तसं परमात्मा आपल्या सर्वांच्या मध्ये आहे, तो जाणण्यासाठी सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. कारण परमेश्वराची जर हे वैभव प्राप्त व्हायचं असेल, परमेश्वर दर्शनाचं, तर गुरूंच्यावर कशी निष्ठा पाहिजे. मला या ठिकाणी संत कबीरांचा एक दृष्टांत आठवतो. एकदा संत कबीरांना एक कलिपुरुष भेटायला येतो आणि म्हणतो, मी तुमच्या सहवासात राहू इच्छितोय, मला तुमची मदत करायची आहे. तो कलिपुरुष आहे हे ओळखून संत कबीर म्हणतात, नको, मला काही गरज नाही, तू तुझ्या मार्गाने निघून जा. त्यावेळी तो कलिपुरुष म्हणतो, माझ्या सामर्थ्याची तुम्हाला कल्पना आहे का? अहो, कैकई मंथरा यांचं डोकं मीच फिरवलं होतं, म्हणून तर प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला ना. तुम्ही तर माझा अपमान केला आहे, तुम्हाला याची फळं निश्चितपणे मिळणार. आणि तो निघून जातो. दुसऱ्याच दिवशी एक गरीब माणसाचं डोकं हा कलिपुरुष फिरवतो आणि तो येतो कबीरांच्या निवासस्थानी आणि म्हणतो, काय हो, काल तुम्ही माझ्याकडून 5 रुपये उसने घेतलात, लगेच तासात देतो म्हटलात आणि ते 5 रुपये तुम्ही बुडवले माझे, स्वतःला संत म्हणून घेता काय? आणि तो माणूस अदवा तदवा बोलतो, निघून जातो. कबीरांचे 16 शिष्य असतात, त्यातले 5 शिष्य म्हणतात, असला कसला आपला गुरु, गरिबाचे पैसे बुडवतो, हे गुरु काय आपला आत्मोद्धार करणार? ते त्यातले 5 शिष्य निघून जातात. तिसऱ्या दिवशी मात्र एक सावकार येतो, त्याचंही डोकं या कलीनं फिरवलेलं असतं आणि म्हणतो, काय हो, तुम्ही काल माझ्या पेढीवरती आलात, मला माझ्याशी छान बोललात, माझी 2 वर्षाची मुलगी खेळत होती, तिच्या गळ्यामध्ये सुंदर हार होता आणि माझ्या बायकोने काय मला 5 मिनटं आत बोलवलं, तुम्ही चक्क तो हार चोरी करून पळून आला तिकडे. त्यावेळी कबीर म्हणतात, नाही हो, मी रस्त्याने चाललो होतो, आपणच मला बोलवलं आणि हे काय माझ्यावर आरोप करताय? तो काही ऐकून घेत नाही. कबीरांना अनेक शिव्या देतो, तेथून निघून जातो. 11 शिष्य राहिलेले असतात, ते कुजबुजतात, काय आपले गुरु गरिबांना लुबाडतात, चोरी करतात, हे कसले आपले गुरु असू शकतात? त्यातले 5 पण निघून जातात. तिसरे दिवशी मात्र एक वेश्येचं डोकं हा कलिपुरुष फिरवतो आणि ती येते भांडायला आणि म्हणते, काय हो, स्वतःला संत म्हणता, काल रात्री मनोरंजन करण्यासाठी माझ्याकडे आलात, माझ्या हाताने दारू पिलात, अहो त्या दारूचे सुद्धा तुम्ही पैसे दिले नाहीत, असं कसं काय? त्यावेळी संत कबीर नम्रपणे विनंती करतात, नाही हो,
मी तुम्हाला पहिल्यांदाच बघितलंय, मी कसं तुमच्या घरी येऊ शकतो? तरीसुद्धा ती वेश्याही शिव्या देते, निघून जाते. यातले 15 शिष्य निघून जातात, एकच शिल्लक राहतो. त्या शिष्याला कबीर म्हणतात, बाळ, बाकीचे सगळे मला सोडून गेले, तू तरी कशाला इथं थांबतोस? तूही जा सोडून. भाविको, तो शिष्य जे उत्तर देतो ते आपल्या सर्वांच्यासाठी आहे. तो शिष्य काय म्हणतो? गुरुराया, या डोळ्यांनी मी तुमची पारख केलेली आहे. मला खात्री आहे माझे गुरु कदापिही असं वागू शकत नाहीत. मला कृपा करून मला अंतर देऊ नका, मला आपल्या चरणाजवळ ठेवा. आणि त्या शिष्याची निष्ठा बघून संत कबीर त्याचा आत्मोद्धार करतात, त्याचा उद्धार करून त्याच्या जन्माचं सार्थक करतात. भाविको, आज आपण श्री संप्रदायात पाहिलं तर आपल्या माऊलींचे लाखो शिष्य वेगवेगळ्या परिस्थितीतले आहेत. मला तर नेहमी वाटतं की हा एक इतिहासच घडणार आहे. आज आपल्या माऊलींचे शिष्य काही मजूर आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत, काही श्रीमंत आहेत, काही गर्भश्रीमंत आहेत, अशिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत, क्लास 1 आहेत, सुपर क्लास 1 आहेत. पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच भाव आहे. मी तो 2 ओळीत माऊलींच्या पुढं पद्यात म्हणू इच्छिते. सगळे एकच माऊलींच्याकडे मागणं म्हणतात, त्यांची परिस्थिती कुठलीही तिथं आड येत नाही. आई तुझा मी नंदन आहे, पायी तुझ्या हे वंदन आहे. आई तुझा मी नंदन आहे, पायी तुझ्या हे वंदन आहे. तूच ती विठाई माझी, तूच रखुमाई, तूच ती विठाई माझी, तूच रखुमाई. तूच इथे आमच्यासाठी झिजलीस आई, जीवन तुझे हे चंदन आहे, पायी तुझ्या हे वंदन आहे. आई तुझा मी नंदन आहे, पायी तुझ्या हे वंदन आहे. म्हणूनच जगद्गुरु नरेंद्र माऊली या सर्वांचं सार म्हणून काय म्हणतात? बहु पुण्याने जन्म मिळाला, तो गुरुचरणी नाही वाहिला, येणे तो वाया गेला नरदेह असूनी. जो जो तयाचा चरणरज झाला, त्याचा त्याचा उद्धार केला, स्वानंदाचा अधिकारी केला. तया तयाला नरेंद्र म्हणे, तया तयाला नरेंद्र म्हणे. जो जो गुरुचरणी अनन्य झालेला आहे, जो गुरुचरणामध्ये अनन्य भावे शरण येणार आहे, आपल्यातील राग, अहंकार, मोठेपणा हे जे काही विकार आहे त्या विकार दूर ठेवून जो येऊन बिलगणार आहे त्याचा उद्धार होणार आहे. समर्थ रामदास स्वामींना या समासामध्ये हेच सांगायचं आहे की बाहेर जो दिखाऊपणा आपण करतो, बदल करतो बाहेर, तो बदल करण्यापेक्षा अंतःकरणातला बदल फार महत्त्वाचा. कारण अंतःकरण जे आहे, अंतःकरणामध्ये जे बदल झालेले असतात ते आत्मउद्धाराकडे नेतात. एखादा माणूस आणतो की मी फार विनम्र आहे, लीन आहे, पण तो खरंच अंतःकरणातून सुधारला नसेल तर ज्यावेळी अशी वेळ येते तर त्याचे हात आपोआपच शर्टाच्या बाया मागे जायला सुरुवात होते. का? तर त्याने सगळीकडे दिखाऊपणा केला की बघ मी अध्यात्मात आलो, माझ्या किती संस्कार झालेत, मी राग सोडलाय. राग सोडणाऱ्या माणसाची गोष्ट आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेगळे विषय आपल्याला अजून समजून घ्यायचे आहेत. तर तो राग सोडणारा माणूस राग सोडून येतो, साधू संतांच्या सहवासात राहून येतो. लोकांना कळलं पाहिजे की मी आता राग सोडून आलो आहे आणि मी आलो आहे परत. त्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव लोकांना होण्यासाठी सत्यनारायणची पूजा घातली जाते. सगळे लोक येतात आणि प्रत्येकजण त्याला विचारतो, बाबा तू इतके वर्ष होतास कुठे आणि का गेला होतास? त्या तो सांगतो की मी अमुक अमुक महाराजांकडे गेलो होतो. आणि का गेलो होतो म्हणून जर विचारलं तर हा राग सोडायला गेलो होतो. मग आता सुटला का राग? मग हा घ्या ना प्रसाद, श्री गुरुदेव, चला पुढे.
असं सकाळपासून चालू राहतं. प्रत्येकाचा प्रश्न तोच. आता जो आपला असतो तो जिव्हाळ्यानं विचारतो ना, की बाबा इतके वर्ष होतेत कुठे तुम्ही, आणि का गेले होतेत का? त्या प्रत्येकाला तो सांगायचा मी राग सोडायला गेलो. मग सुटला का राग? तर हा काय ना प्रसाद श्री गुरुदेव, चला पुढे. असं सांगून 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 त्याला पण आला कंटाळा, कारण प्रत्येकाचा प्रश्न तोच. आणि आतमध्ये जर बदल झाला नसला ना, की बरेच वेळ आणता येत नाही, म्हणजे अवसान बराच वेळ असं खोटं खोटं आणता येत नाही. शेवटी कंटाळला आणि एक वयोवृद्ध आजोबा आले आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला, अरे शांतारामा, इतके वर्ष होतंच कुठे बाबा? कंटाळलेलाच होता हा. त्या म्हाताऱ्याच्या जाऊन एक थोबाडात मारले, सांगितलं कळलं तुम्हाला, राग सोडायला गेलो होतो. तुम्हाला काय कळलं का बघा? तेव्हा असा हा दिखाऊपणा माणसानं अध्यात्मात येऊन जर केला तर काहीही उपयोग होणार नाही. तो लोकांना भासवण्यासाठी, भुलवण्यासाठी, ठकवण्यासाठी, सांगण्यासाठी योग्य आहे, पण त्याने आत्मउद्धार नाही होणार. आत्मउद्धार व्हायला पाहिजे असेल तर आपण आतून सुधारलो पाहिजे. समर्थ रामदास स्वामी या दासबोधामध्ये, या समासामध्ये सांगतात की आतून सुधरा. आतून सुधरा म्हणजे काय करा, तर अंतःकरण पूर्णपणे पलटलं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वरून किती असं श्री गुरुदेव केलं म्हणजे लीनता आली असं समजण्याची आवश्यकता नाही. तो असा श्री गुरुदेव करतो अगदी साष्टांग दंडवत घालून, म्हणजे लीन आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. लीनता तीच की आपल्या अंगामध्ये क्षमता आहे, समोरचा माणूस आपल्याला अद्वा तद्वा काही बोलतोय तरीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, ही झाली लीनता. पण तो मोठा आहे, आपल्याला काहीतरी बोलतोय, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो का? आपण घाबरलेलो असतो त्याला, नको ह्याच्या भानगडीत जायला नको, एक मारली तर आपलं थोबाड फोडून ठेवेल. हा जसा दिखाऊपणा आहे तसं समर्थ रामदास स्वामी म्हणतात की अध्यात्मात आलात ना, संत संघाला बसतोय ना आपण, ठीक आहे ना, एवढं सगळं ऐकूनसुद्धा जरी आपल्याला आत्मउद्धार नाही साधता आला, काय बिघडत नाही आहे, पण प्रयत्न करूया, असा प्रयत्न करूया की आम्ही आतून बदलू. आणि हे आतून बदलण्यासाठी काय केलं पाहिजे हे गुरुंना माहिती असतं बरोबर, म्हणून गुरु त्याच्यासाठी औषध देतात. ते जे दिलेलं औषध व्यवस्थित घेतलं पाहिजे, कधीतरी घेऊन चालत नाही. डॉक्टरने औषध दिलं आहे, सांगितलं डॉक्टरने की हे जे औषध आहे ना, ह्या गोळ्या सकाळी अनुवसी पोटी घ्यायच्या, म्हणजे काहीतरी त्याला कारण असणार ना. अनुवसी पोटी घ्या याचा अर्थ ते पित्त नाश करणारं औषध आहे, म्हणून ते घ्या लवकर, म्हणजे पित्त वाढण्यापूर्वी जर घेतलं तर पित्ताचा प्रकोप तिथेच थांबेल. ह्या गोळ्या जेवल्याशिवाय घ्यायच्या नाहीत. मग ज्या गोळ्या जेवल्याशिवाय घ्यायच्या नाही आहेत त्या अगोदर घेतल्या तर पित्त वाढणार आहे. ही जी पथ्य सांगितलेली असतात डॉक्टरने, आणि इतके दिवस घ्यायचं. आपण 8 दिवसाचा डोस आणतो आणि घेतो 2च दिवस, आणि परत जातो आणि म्हणतो डॉक्टर परवा गेला होता आता, परत आला आता. त्याने तुम्हाला 4 दिवसाचं औषध दिलं की 8 दिवसाचं औषध दिलं आहे, तो डोस देत असताना त्याला माहिती आहे की ह्या औषधानं हळूहळू हळूहळू तो आपल्या शरीरातला जो ज्वर आहे तो कमी होणार आहे. तो हळूहळू कमी होणं गरजेचं आहे. पटकन झाला तर दुसऱ्या बाजूला डॅमेज करेल. काही लोक बघा, अमुक डॉक्टर फार चांगला डॉक्टर, गेलं की इकडे एक इंजेक्शन मारतो, इकडे एक इंजेक्शन मारतो, 200 रुपये घेतो, पण ताप कसला पण जातो. काय पॉवरफुल डॉक्टर आहे. तेच तर बेकार आहे की तो 2 इंजेक्शनं मारतो, ती शरीरातल्या प्रतिकार शक्तीचा विचार न करता मारतोय, आणि त्यामुळे तुम्हाला साईड रोग जे आहेत, इतर जे रोग आहेत त्याला तो निमंत्रण देतोय.
हे माहिती नाही आहे आपल्याला. आपण अज्ञानपणानं म्हणतो, बघितलं गेल्याबरोबर नुसतं हात लावलं, एक इंजेक्शन दिलं, 200 रुपये घेतलं, घेतो पैसे जादा घेतो, फाटक्या सरशी ताप उतरला. तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे कधी गेलात तर एवढे त्यांना हायर डोस दिल्यामुळे शरीरामध्ये अशा प्रकारची तुमच्या ताकद निर्माण झालेली असते, कुठल्याच औषधानं बरं वाटणार नाही, इतका त्यानं हेवी डोस देऊन ठेवलेला असतो शरीराला. त्याच्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरला माहिती असतं की ह्याला काय काय आजार आहेत, काय काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तसाच आपला फॅमिली डॉक्टर कोण आहे? मनाचा डॉक्टर गुरु. तो आपल्या प्रत्येक शिष्याला, भक्ताला ओळखत असतो. त्याला माहिती असतं याची प्रवृत्ती काय आहे, ह्याचं पूर्वजन्माचं प्राक्तन काय आहे. नामदेव महाराजांची गोष्ट ऐकलीत ना मागे, की नामदेव महाराज विटेवर उभे राहिले आणि त्यांना नंतर कळलं विठ्ठलाच्या विटेवर उभं राहिलं की फक्त हसमुख राहायचं आहे. अरे पण समोरून येणारा डॅम्बिस आहे हे, तरीसुद्धा तो म्हणतो की देवा मला सुखी कर. त्याचं मागचं जे प्राक्तन आहे ते कळलं, त्या नामदेव महाराजांना कळलं की किती कठीण काम आहे. तसं सद्गुरूंना सगळं माहिती असतं की जी येणारी व्यक्ती आपल्याकडे, हिचं मागच्या जन्माचं पाप काय, पुण्य काय, हे सगळं जाणून ते त्याच्यावर मार्गदर्शन करत असतात. म्हणून ती सगळी पथ्ये सांगितलेली आहेत की स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. आमची सगळी पथ्ये तोंडपाठ आहेत. स्वामींची शिकवा बरेच वर्ष आम्ही ऐकतोय. हा प्रश्न नाही विचारायचा याप्रमाणे किती जगतोय हे नाही विचारायचं. हे जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये बसत नाही आहे तोपर्यंत हे मुखतगत कितीही केलं तरी किंमत शून्य आहे. काही उपयोग होणार नाही आहे त्याचा. स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाला फसवायचं नाही, कुणाला लुबाडायचं नाही, कुणाला छळायचं नाही. ही जी स्वामींनी पथ्य दिलेली आहेत ही आमच्या संप्रदायाची पथ्य आहेत. तू पाळतोस का? नाही ना, मग कसा बदल होणार? म्हणून मग तो अहंकार, म्हणून तो ताठाभिमान निर्माण होतो. जोपर्यंत आपल्यामध्ये आतमध्ये बदल होत नाही तोपर्यंत नाही येणार. कुठल्याही प्रकारे आपल्यामध्ये लवचिकता नाही येणार. लवचिकता नाही तोपर्यंत सात्विकता नाही, आणि सात्विकता नाही तोपर्यंत तमोगुण रजोगुण खाली बसणारच नाहीत. आणि तुकोबारानेच सांगितलं ना, जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याचं गुणी जगी वाया गेला. हा रज तम सत्व हे आपल्यामध्ये आहेत म्हणून आपण फुकट गेलेलो आहोत. आपल्याकडे गरिबी की आपल्या श्रीमंतीमुळे आपण फुकट नाही गेलेलो. तम म्हणजे काय? नरकची केवळ, रजतो सबळ मायाजाळ. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. जर उद्धार करून घ्यायचा असला तर परमार्थ करा. मग परमार्थ होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ते मी माझ्या अभंगात सांगितलंय. सुखाचे ते मुळं पाहिले शोधून, ज्यासी उत्तम गती साधिली. उत्तम गती कैसी साधीसी मानवा. अरे तुला जर परमार्थिक व्हायचं असेल, सायुज्य मुक्तीचा भोगता व्हायचा असेल, तुला मोक्ष मिळाला पाहिजे असेल तर सद्गुरुना शरणे, अनन्य भावे गुरुना शरणे. अनन्य भावे गुरुना शरण आला असशील तर त्यांची आज्ञा मोडायची भिशात होणार नाही. फक्त नावापुरते गुरु केले असतील तर काय मानलंच पाहिजे असं काय नाही ना. त्यांना परिपूर्ण स्वीकारलंच पाहिजे असं नाही. तेव्हा मगाशी ताईंनी मस्त सांगितलं, झालं आता सगळा अभ्यास झालेला आहे, परीक्षेची वेळ आली. आता परीक्षेला चाललाय तो, त्यावेळी आई आठवण करून देते ना, बाळा कंपासपेटी घेतलीस ना, गणितचा पेपर आहे, घेतलेस ना कंपासपेटी? हो. आणि भूमितीची प्रमेय आहेत ना पाठ तुझे? हो. बरं पायथागोरसचा सिद्धांत बघ आला तर माहिती आहे ना ते सूत्र कसं आहे ते? शेवटी छोट्या 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 आई काय करते,
त्याला क्लू देऊन ठेवते. समर्थ रामदास स्वामीसुद्धा तेच करतात, कारण आता आणखीन 3 अध्यायानंतर थांबणार आहोत आपण. म्हणजे आणखीन 3 अध्याय 3 संत संघ झाले की दासबोध बंद होणार आहे. आणि मग आपण नवीन कोणता ग्रंथ लावायचा तो 20व्याला सांगणार आहे मी. 20वा म्हणजे हा शेवटचा ज्यावेळी अध्याय वाचन होईल त्यावेळी मी सांगणार पुढचा कोणता ग्रंथ आपण लावणार आहोत. तर आपल्यामध्ये जे दुर्गुण आहे ते दुर्गुण जाण्यासाठी संताचं झालं पाहिजे. परत ते जाताना सांगतात लक्षात ठेवा बाबा. तसं समर्थ रामदास स्वामी सांगतात लक्षात ठेवा, तुम्ही लेकरं आहात, कल्याण व्हायला पाहिजे असेल तर गुरूंचं व्हायचं, गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर जायचं नाही. गुरु हा कसा आहे, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, केवळ ज्ञानाची मूर्ती आहे. द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमसी दिलक्षणम, म्हणजे गगनापेक्षाही मोठे आहेत ते. अशी फार मोठी परमात्म स्वरूप शक्ती म्हणजे सद्गुरू आहे. त्यांना शरण जा. मुलगा चाललाय परीक्षेला, आई सारखं सांगत सुटले, घेतलेच ना कंपास पेटी, अमुक केलंच ना तमुक केलंच ना. तसं रामदास स्वामींनी आम्हाला शेवटी सांगायला सुरुवात केलेली आहे. त्यातला तो भाग आहे. ते काय सांगतात, बरं ठीक आहे तू सगळं विसरलास तर लक्षात ठेव, आतमध्ये चेंज झाला ना आपलं तरी आत्मज्ञान होऊ शकतं. इथे फक्त चेंज झाला पाहिजे, इथे बदल झाला पाहिजे. इथं बदल करून घ्या, बाहेर काही बदललं नाही तरी चालेल. म्हणजे बाह्य वस्तू आपल्या काही नाही बदललं तरी चालतं. म्हणजे दाढी वाढवलीच पाहिजे असं काही गरज नाही आहे, पांढरी साडीच घातली पाहिजे असं पण काही गरज नाही, कपाळ टिकली लावलीच पाहिजे अष्टगंधाची असं काही गरज नाही आहे, गळ्यात माळ असलीच पाहिजे असं काही गरज नाही. नसली तरी फार बिघडणार नाही, आणि असली त्यामुळे काय मोक्ष मिळणार नाही आहे. मोक्ष मिळायला पाहिजे असेल, मुक्ती मिळायला पाहिजे असेल तर लक्षात ठेव ह्या गोष्टी आवश्यक आहेतच. पण सगळ्यात आवश्यक आहे, नाही तर उद्यापासून सांगतील संत संघामध्ये स्वामींनी सांगितलं कपाळाला अष्टगंध लावू नका म्हणून. मी असं सांगितलेलं नाही आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. गळ्यात माळ घालायची नाही, कपाळाला अष्टगंध लावायचा नाही, छातीवर सद्गुरू कवच लावायचं नाही, असं काहीच सांगितलेलं नाही. मी सांगितलं हे जरी सगळं असलं, असायलाच हवं ते बाह्य लक्षण, तरीसुद्धा इथे शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होणार नाही आहे. त्यामुळे हे कितीही वेळ आपण कितीही समास ऐकले तरीसुद्धा आत्मज्ञान व्हायला पाहिजे असेल तर अंतर्मुख व्हायला पाहिजे. बहिर्मुखी जी इंद्रिय तिकडे शोधतायत, हे तुला देव कळला का, सद्गुरू समजले का तुला, असं बोलणारं जे तोंड आहे ना त्या तोंडाने इकडे बघितलं पाहिजे की अरे बाबा तुला कळलाय का. ही टीप दिली. आता पुढची टीप काय देतात पुढच्या समासामध्ये बघू, म्हणून इथे आता आपण विश्रांती घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय.